नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर 100% करा 1261 या विद्राव्य खताचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता सोयाबीन पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीन पिकाच्या दुप्पट वाढीसाठी 40 दिवसानंतर सोयाबीनच्या पिकात 100% करा 1261 या विद्राव्य खताचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर 1261 या खताचा वापर का करायचा आणि सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर जर आपण 1261 चा वापर केला तर याचा फायदा काय होणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की सोयाबीन पिकाच्या दुप्पट वाढीसाठी आणि सोयाबीन पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक 40 दिवसाच्या वर होईल तेव्हा सोयाबीनच्या पिकाला 1261 या विद्राव्य खताचा वापर 100% करायलाच पाहिजे। मग सोयाबीनच्या पिकामध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर का करावा, 1261 या विद्राव्य खताचा वापर केल्यानं काय फायदे होणार आणि 1261 चा वापर करत असताना वापर करण्याची पद्धत कोणती आणि याचा खर्च किती रुपयापर्यंत होऊ शकतो, या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, 1261 ज्याच्यामध्ये NPK हे घटक आपण बघितलं तर 12% नायट्रोजन, 61% फॉस्फरस आणि 0% आहे मित्रांनो पोटॅशियम। जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाते त्यावेळेस सोयाबीनच्या पिकामध्ये कळ्या लागण्याची आवश्यकता असते आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाची उर्वरित वाढ राहिलेली असते। 12% नायट्रोजन मुळे सोयाबीनच्या पिकाची उर्वरित वाढ होण्यासाठी मदत होणार आणि 61% जे फॉस्फरस आहे त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला कळ्या ह्या जास्त लागणार, कळ्यांचं रूपांतरण फुलात जास्त होणार आणि कळ्या आणि फुलं अजिबात गळणार नाहीत। लक्षात आलं का मित्रांनो की एकतर आपल्या पिकाची वाढ होणार, दुसरी गोष्ट आपल्या पिकाला कळ्या जास्त लागणार, जास्त कळ्याचं रूपांतरण जास्त फुलात होणार आणि महत्त्वाचं म्हणजे कळ्या आणि फूल यांची गळ होणार नाही। मग मला सांगा, यामुळे आपलं उत्पादन वाढणार की कमी होणार, तर 100% वाढणार। मग अशा 1261 चा वापर हा आपण आपलं सोयाबीनचं पीक 40 दिवसाच्या वर झालं तर तिथपासून 60 दिवसाच्या दरम्यान करू शकतो आणि याचा वापर करण्याच्या पद्धतीचा डोस जर विचार केला तर 15 लिटरच्या पंपाला आपण 100 ग्रॅम 1261 हे विद्राव्य खत जे आहे ते टाकायचे मित्रांनो आणि याची फवारणी करायची आहे। याचा एकरी खर्च हा आपण बघितला तर 100 रुपयाच्या आसपास बसत असतो। आता आपण याची जी फवारणी आहे ते इतर कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकतो का, तर होय, आपण कीटकनाशक
बुरशीनाशक टॉनिक या कुणाच्याही सोबत किंवा सर्वांच्या सोबत या ठिकाणी 1261 हे विद्राव्य खत मिसळून त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकतात। वेगळी फवारणी घेण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी आपल्याला 40 दिवसानंतर सोयाबीनच्या पिकावरती 1261 या असणाऱ्या विद्राव्य खताचा स्प्रे घ्यायचाच आहे। तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।